नमस्कार. नानीज गवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. क्रिसमस जवळ आलेला आहे. क्रिसमस म्हटला की दोन गोष्टी आठवतात. पहिला म्हणजे सांता क्लॉज आणि दुसरा सगळ्यांच्या आवडीचा प्लम केक. प्लम केक बनवायची तयारी 1 महिना आधीच सुरू असते. सगळे ड्रायफ्रुट्स 1 महिना रममध्ये भिजवत ठेवतात. पण आपण मात्र आज विदाऊट अल्कोहोल आणि विदाऊट एग हा प्लम केक बनवतोय. पण याची चव मात्र अगदी ऑथेंटिक प्लम केक सारखीच लागते. चला सुरू करूया. सगळ्यात सुरुवातीला एका बाउलमध्ये मी 1 कप ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. इथे तुम्ही फ्रेश ऑरेंज ज्यूस पण घेऊ शकता. पण फ्रेश ज्यूस घेतल्यामुळे केकला थोडासा कडवटपणा येतो असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी इथे टेट्रापॅक ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. आणि थोडे थोडे फ्रुट्स आणि नट्स विकत घेण्याऐवजी मी एक मिक्स फ्रूट आणि नट्सचा असा एक पॅकेटच घेतलेला आहे. आता हे सगळे ड्रायफ्रुट्स या ऑरेंज ज्यूस मध्ये कमीत कमी 3 ते 4 तास भिजत ठेवायचे. अगदी इन्स्टंट हवं असेल तर हे ड्रायफ्रुट्स या ज्यूस मध्ये 2-3 मिनिटं बॉईल करा. बेसिकली काय, हा सगळा ज्यूस या ड्रायफ्रुट्स मध्ये मुरला पाहिजे. आता एका पॅन मध्ये घेते पाऊण कप साखर आणि अशी पॅन मध्ये पसरवून ठेवायची. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि ही साखर आपल्याला कॅरेमलाइज करून घ्यायची आहे. सुरुवातीला 2 मिनिटं साखरीला अजिबात हात लावायचा नाही. साखर थोडीशी वितळायला सुरू झाली की आता आपण हे मिक्स करून घेऊया. तर साखर कॅरेमलाइज व्हायला सुरू झालेली आहे. अजून थोडासा डार्क कलर आपल्याला हवा आहे. साखरेला एकदम चॉकलेटी कलर आलेला आहे. या स्टेजवर गॅस बंद करायचा आणि याच्यात आपल्याला घालायचे अर्धा कप पाणी. एकदम थोडं थोडं पाणी ऍड करायचं. नाहीतर हे आपल्या हातावर उडेल. सावधगिरी बाळगून हे काम करायचं आहे. सगळी साखर पाण्यात वितळली की मग परत गॅस ऑन करायचा. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि एकदम लो फ्लेमवर 1 मिनिटभर आपल्याला हे परत सिरप थोडंसं जाडसर करून घ्यायचंय आणि मग गॅस बंद करायचा. तुम्ही बघू शकता एक उकळी या सिरपला आलेली आहे. आता गॅस बंद करते आणि हे सगळं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. आता एका मिक्सिंग बाउल मध्ये मी घेते पाव कप तेल. इथे आपल्याला अनफ्लेवर्ड तेल घ्यायचंय, म्हणजे कुठलाही उग्रवास न असलेलं तेल घ्यायचंय आपल्याला. आणि याच्यात घालते पाव कप दूध. दूध अगदी रूम टेम्परेचरचंच घ्यायचंय आणि हे आता छान फेटून घेऊया. अगदी लगेचच हे असं क्रीमी टेक्स्चर मध्ये तयार होईल. आता या चाळणीत घालते 1 कप भरून मैदा. याच्यात आपण घालणार आहोत 3 चमचे मिल्क पावडर. ही छोटी पॅकेट्स माझ्याकडे आहेत 3, ती मी याच्यात घालते. मिल्क पावडर घालणं एकदम ऑप्शनल आहे, पण थोडासा मिल्क पावडर घातल्यामुळे या केकला एकदम रिच टेस्ट येते. त्यामुळे असेल तर नक्कीच घाला. आता याच्यात जाईल 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. केकला थोडीशी चॉकलेटी टेस्ट येण्यासाठी इथे मी घालते 2 चमचे कोको पावडर. अनस्वीटन कोको पावडर आहे. आता याच्यात मी घालणार आहे थोडेसे कुटून घेतलेले सुके मसाले. 2 लवंग घेतलेले आहेत, 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 मिरी आणि हे थोडीशी साखर घालून मी छान कुटून घेतलेले आहे. आणि आता थोडंसं जायफळ इथे किसून घालते. आता केक मध्ये मसाले आणि जायफळ तुम्ही कधी ऐकलंय का? तर म्हणूनच हा क्रिसमस प्लम केक इतर केक पेक्षा एकदम युनिक आहे. आणि आता हे सगळं व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यात काही गुठळ्या किंवा गाठी असतील तर ते आपल्याला काढून टाकता येते. फक्त 4-5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे घालते आणि हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया. ओव्हर मिक्स नाही करायचं अजिबात. एकदम हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यात घालते 1 चिमूटभर मीठ. आता ह्याच्यात ऍड करूया ज्यूस मध्ये भिजत ठेवलेले सगळे ड्रायफ्रुट्स.
आणि याच्यात आता जसं लागेल तितकं आपण शुगर सिरप ॲड करणार आहोत. आणि हे अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, ओव्हर मिक्स नाही करायचं. कट अँड फोल्ड मेथडने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जसं लागेल तसं आपण शुगर सिरप ॲड करणार आहोत. आणि राहिलेलं थोडंसं शुगर सिरप याच्यात ॲड करते. कन्सिस्टन्सी बघूनच आपल्याला हे सगळं ॲड करायचं आहे. आता इथे मी एक केक टीन अगोदरच रेडी करून ठेवलेला आहे. थोडासा खाली बटर पेपर लावून त्याला ग्रीस करून घेतलेलं आहे. आता हे सगळं बॅटर केक टीनमध्ये घालते मी. थोडासा टॅप करून घ्यायचा. इथे मी थोडेसे ड्रायफ्रुट्स गार्निशिंगसाठी बाजूला काढून ठेवले होते. ते थोड्या पिठात घोळवून घेतलेले आहेत, म्हणजे ते खाली बसणार नाही. इथे कढई आतमध्ये मीठ घालून प्रीहीट करायला ठेवलेली आहे. खाली एक पसरट तवा ठेवायचा आणि वरून एक घट्ट झाकण लावायचं, म्हणजे हीट बाहेर जाणार नाही. आणि हा केक टीन मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला जवळजवळ 45 ते 50 मिनिटं बेक करून घ्यायचं आहे. आता क्रिसमस प्लम केक व्हेजिटेरियन लोकही मस्त एन्जॉय करू शकतात. चव जवळपास ऑथेंटिक केक सारखीच असते. नक्की करून बघा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.